नेहाजी प्लीज गो अहेड. फीत कापायची आहे तुम्हाला? काय सर हे सगळं कशासाठी? हो असं कसं? आज माझ्या ऑफिस मधला तुमचा पहिला दिवस आहे. आज एका नवीन नात्याची सुरुवात होते ना. म्हणजे ऑफिस मध्ये काम करणाऱ्यांमध्ये एकमेकांमध्ये एक छान नातं असतं नाही का? तुमचंही आहे की तुमच्या ऑफिस मध्ये काम करणाऱ्यांची नातं. त्या नात्याची सुरुवात म्हणून. सर प्लीज नाही नका मग. प्लीज नेहाजी. सर कामाला सुरुवात करूया. एक मिनिट. चला या नात्याची म्हणजे या कामाची नवीन कामाची सुरुवात तोंड गोड करून करूया नाही का? खरं तर मला इतका आनंद झाला की मला तुम्हाला पेढा भरवायची इच्छा झाली आहे. पण मला माहिती आहे तुम्हाला ते आवडणार नाही. घ्या ना. सर कामाला सुरुवात करूया. हो तुम्ही बसा ना. लकी लॅपटॉप. लकी लॅपटॉप. हा लॅपटॉप जेव्हापासून मी घेतलाय ना तेव्हापासून माझी भरभराट झाली म्हणून म्हटलं लकी लॅपटॉप. अरे खोटं बोलताय तुम्ही. नाही नाही मी काय सांगितलं तुम्हाला? कार्ड माझी चालू व्हायला पाहिजे. एक मिनिट. मी काय सांगतोय तुमच्या बँकेचा अर्ध्यापेक्षा जास्त बिझनेस आमच्या कंपनीमुळे येतो तुमच्याकडे. कार्ड काय ब्लॉक करताय तुम्ही आणि माहित नाही म्हणून सांगताय मला? अर्ध्या तासाच्या आत चालू व्हायला पाहिजे. ती कुठल्याही परिस्थितीत व्यवहार सुरळीत व्हायला पाहिजे एकदम. विश्वजित. हा अरे काय झालंय? कुणावर चिडलायस एवढा? हा बोलतो मी. अरे बँक वाले माझी कार्ड सगळी ब्लॉक करून टाकले. मला एक पेमेंट करायचं होतच नाहीये. शांत हो. अरे सध्या सगळे व्यवहार ऑनलाईन होत आहेत. काहीतरी टेक्निकल फॉल्ट असेल ना. अरे मग सांगायचं ना. असं माहित नाही म्हणून सांगतात. हे काय उत्तर झालं का सांग मला. जाऊ दे रे. तू एक काम कर ना. ठीक. अरे माझी कार्ड्स आहेत वापर तू. माझ्याकडे पुरेशी कॅश आहे. हे तुझी कार्ड तुझे पैसे नाही घेऊ शकत मी. तुझे पैसे कसे घेणार? अरे तू असं बोलतोय जसं लहानपणापासून माझ्याकडून काहीच घेतलेलं नाहीस तू. अरे हो ते मी काय म्हणते भाऊजी इतकं प्रेमाने देत आहेत तर ठेवून घ्या ना ती कार्ड्स. ते मध्ये मध्ये बोलायचं नाही. तू समज ना. गप्पा बसायचं. दोन भाऊ बोलत असताना मध्ये बोलायचं नाही. विश्वजित काय बोलतोयस हे? बायको आहे ती तुझी. बायको तुझ्या काळजीपोटी ती. काळजी हिला आणि माझी. माझं तर म्हणणं आहे माझी सगळी कार्ड हिनीच ब्लॉक केलेत आणि सगळे पैसे हिच्या अकाउंटला ट्रान्सफर केलेत. मी तुझे कार्ड्स ब्लॉक केलेत विश्वजित. काय म्हणालीस? जे तू ऐकलंस तेच विश्वजित.
मीच तुझे सगळे कार्ड्स ब्लॉक केले. अरे पण का माझे का कार्ड ब्लॉक केलेत? काय गरज काय तुला पैशांची? अच्छा, तर या घरातली एकही जबाबदारी तू पार पाडत नाहीस. इनफॅक्ट एका सर्वंटला पगार देऊ शकू इतकं सुद्धा कमवत नाहीस. एक मिनिट. मग काय तू तू कमावतेस आणि आम्हाला पोचते त्याचं म्हणायचं का तुला? अर्ध आयुष्य ज्याचं दारू पिण्यात गेले तो मला विचारतोय मी पोचते का म्हणून. निदान ना हे जे पैसे आहेत ना आपले ते दारूत बर्बाद करत नाहीये मी. पैसे बर्बाद करण्याबद्दल कोण बोलतंय? ऐका, हा या घराला पैसे खाऊन खाऊन आतून पोखरत आणले. तू काय माहिती नाही आम्हाला? माइंड युअर टंग विश्वजित. शुद्धीत असताच तसे आरोप केले नसतेस माझ्या. खरं तेच बोलतोय मी. तू गप्प बोल. तू अरे का काय चाललंय? तुम्ही दोघे शांत व्हा आणि एकमेकांवर चिखलफेक करणं थांबवा. करा करा, चिखलफेक करा, शिवीगाळ करा, हाणामाऱ्या करा. यासाठी जन्माला घातलं ना मी तुम्हाला. पप्पा पप्पा तुम्हीच सांगा मला माझी काय चूक आहे? मी विश्वजीतच्या काळजीपोटीच त्याचे सगळे व्यवहार ठप्प केले. वा, काळजीपोटी? येस पप्पा, तुम्ही बघताय ना त्याचं पिणं किती वाढलंय ते. आणि अशा माणसाच्या हातात जर पैसा खेळायला लागला तर तो टिकणार आहे का? मी तुम्हाला सांगते पप्पा, पैसे बघितले ना की माणसाची बुद्धी फिरते. आणि म्हणूनच मी विश्वजीतचे सगळे कार्ड्स ब्लॉक केलेत. खरंय, बरोबर बोलला तुम्ही सुनबाई. एक मिनिट हा. मी जगन्नाथ चौधरी बोलतोय. आमच्या चौधरी कुटुंबातल्या यश सोडून कुठल्याही माणसाच्या, व्यक्तीच्या कुठल्याही अकाउंटमधनं 5 पैशाचा हिशोब होणार नाही. जबाबदारी तुमची. आणि जर तसं झालं तर दुसरी नोकरी बघायची. मी विसरून जाईन 25 वर्ष तुम्ही इमान इतबारे आमच्याकडे कंपनीत अकाउंट बघताय. थँक्यू. पप्पा हे काय केलं तुम्ही? काय केलं? सगळं बरोबर केलं की. तुमच्या मोठ्या जाऊबाईच म्हणायला की पैशाने कोणाची बुद्धी फिरू शकते. मग ती विश्वजितने दारू पिऊनच बुद्धी फिरू शकते अशातला भाग नाही. कोणाची फिरू शकते याच्यावर मला ठाम विश्वास आहे. म्हणून सगळ्यांची कार्ड्स ब्लॉक करून टाकली. पप्पा प्लीज तुम्ही हे असं करू शकत नाही. का नाही करू शकत? घरातला मोठा आहे, करता माणूस आहे मी. मला बघायला नको कोणाची बुद्धी फिरते कोणाची नाही. आता तुमच्याकडे असलेला पैसा तुम्ही वापरूच शकत नाही. बसा शांतपणे जागा. हा, आणि इथून पुढे मला असंच सांगत जा कशा कशामुळे माणसाची बुद्धी फिरते. हा, मी सगळं बंद करून टाकत जाईल. ठीक आहे, चला. वा वा, आवडलंय आपल्याला. एक नंबर. म्हणून दुसऱ्यासाठी खड्डा खणायचा नसतो. कारण जो खड्डा खणतो ना तोच पडतो त्याच्यामध्ये. मिथिला तुझ्या नवऱ्याला माझ्या डोळ्यासमोर आधी घेऊन जा. काय घेऊन घे? हात नाही लावायचा. हात लावायचा नाही. हे काय घेऊन काय जा? घेऊन काय जा? मी काय डेड बॉडी घेऊन झाला? एकदम फर्स्ट क्लास, एक नंबर आहे. आपण ही तरी काय बोलतोयस तू हे? हा, तुम्ही दोघे आधी शांत व्हा. विश्वजित जा, आत जा. हे बघ, आता तू सांगतोय म्हणून मी जातोय आतमध्ये. नाही तर मी कार्ड ब्लॉक. तुला माहित आहे तुझ्या रागापुढे माझं कधीच काही चाललं नाही. त्यामुळे तुला सांगण्यापेक्षा मीच जातो. माझे सगळे व्यवहार बंद करून भुकेल्या वाघिणीला डिवचलंयस तू म्हाताऱ्या. पण आता मी शांत बसणार नाही. यश,
यश यश समीर समीर इकडे. का अपसेट आहे यश? यश ऑफिस मध्ये एक खूप मोठा फ्रॉड झाला ना, म्हणून अपसेट आहे. कसला फ्रॉड? इमोशन्स अँड सेंटिमेंट्स डिपार्टमेंट मध्ये फ्रॉड झालाय. मग साधारण अंदाज असेल ना की कुणी केलाय हा फ्रॉड? खूप जवळच्या माणसाने केलाय, म्हणून तर एवढा हर्ट झालाय ना तो. पण तुमचा चेहरा काय बरं एवढा पडलाय सिमी? बघ ना समीर, आता त्या विश्वजितच्या मूर्खपणामुळे ना पप्पांनी सगळ्यांचे कार्ड्स ब्लॉक केले. हो वाव. व्हॉट वाव? इट्स नॉट वाव. या राईट. समीर, हा ऍक्च्युली तू पप्पांशी का नाही बोलत आहेस? हा म्हणजे तू त्यांच्या खूप जवळचा आहेस, तर तूच त्यांना जरा समजावून सांग ना की का अनब्लॉक करायला. तूच ऐकतील त्या. राईट. पण मी जर त्यांना सांगितलं माझं कमिशन. व्हॉट? तू कधीपासून कमिशन मागायला लागला? त्याचं काय नसेल, मी एक खूप जुना रूल आहे की ज्याला ज्या भाषेत कळतं ना त्याच भाषेत बोललं ना की समोरच्यालाही कळतं की आपल्याला काय म्हणायचंय, आणि आपल्याला ऑलरेडी कळलेलं असतं की समोरच्याचं म्हणणं काय. राईट? ओके, पण तुला कळलंय ना मला काय हवंय ते? मला ते खूप आधी कळलंय सिमी. या बिलीव्ह मी. ओके, पण मग माझं तेवढं काम कर. डन. आजोबा. येस, ॲब्सोल्युटली. बाय बाय. ते कार्ड्स अनब्लॉक होत नाहीत तोपर्यंत या समीरला अंजारा बघून जरावं लागणार आहे. ओ गॉड, सिमी, काय काय करावं लागतंय तुला? तुम्हाला काम लक्षात आलंय ना, म्हणजे काय करायचंय ते? काम थांबवा. सर अजून 10 मिनिटं बाकी आहे सर. ही 10 मिनिटं काम करायचंच नाहीये, आपण काम थांबवूया. बरं मला सांगा, कसा वाटला तुम्हाला आजचा पहिला दिवस माझ्या बरोबर काम करायला? मी तुम्हाला ऑप्शन्स देतो. छान, फार छान, खूप जास्त छान. छान सर. आत्ता माझं लक्ष फक्त कामात आहे सर, आणि तीच प्रायोरिटी आहे. त्यामुळे मी माझं काम संपवलं सर. तुम्ही एकदा चेक करा आणि काही करेक्शन्स असतील तर मला सांगा, मी करून दे. नो प्रॉब्लेम. नॉट डन. नॉट डन. बरोबर नाही यार हे वागणं. त्रास होतो यार मला तिच्या खोटं बोलण्याचा.
आणि तू परत जर का बोललास ना की तू प्रेमात बिमात पडलायस, फटके देईन तुला. अरे मी काही बोललोय का? तेच बोलणार होतास तू. अरे पण मी काहीच बोललो नाहीये. माझं फक्त एवढं म्हणणं आहे की आपण जे पाहिलं त्याच्यावर आपण तर्क लावतोय, काहीतरी वेगळं असेल ना यार. अरे पण दिसतंय ना समोर, दिसतंय ना. ऐक, मोठी मोठी माणसं सांगून गेली आहेत, प्रत्येक वेळेला दिसत असं नसतं, लक्षात घे. बरं मग आता काय करायला हवं? हा, आता कसं विचारलं? माझं ऐकणार आहेस? माझं ऐकणार आहेस का? हा, फोन कर तिला परत. हा, अरे बिंदास कर. ऐक ऐक ऐक, तिने तुला काय कारण सांगितलं होतं? बर्थडे पार्टीला गेली आहे मैत्रिणीच्या. करेक्ट. मग विचार, कशी झाली बर्थडे पार्टी, कसा होता केक, कोणत्या फ्लेवरचा होता, चेरी बिरी ठेवली होती की नाही, विचार. त्याने काय होणार आहे? हा, त्याने असं होईल की तिला जर तेव्हा वेळ मिळाला नसेल जो तिला आत्ता मिळाला, तर ती तुला खरं सांगेल, तिची बाजू मांडेल ना ती. मी काय फोन बिन करणार नाही. मग तुझं तू काय ते बघ. एक मिनिट, कुठे चालला तू? ती आपण बघितलं ना, ती परांजपे बरोबर गेली. परत तेच. आणि खोटं बोलतोय ती आपल्याशी, दिसतंय ना आपल्याला. अरे मग त्याच्यासाठी मी म्हणतोय ना बाबा, तिला फोन कर, स्वतः तिला विचार ना. मी काय फोन बिन करणार नाही. गुड नाईट यार. एक मिनिट, ठीक आहे ठीक आहे, करतो मी फोन. मी निघू? हो. हॅलो. नेहा, हाय. झाली बर्थडे पार्टी? हो झाली. कशी झाली? छान झाली. निघालीस तू आता तिकडून? हो, निघते. काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग, मी जवळपासच येतो सोडायला. नाही, नको नको, मी निघतेच आहे. मी घरी गेल्यावर फोन करते तुला. निघू सर मी? येते सर. तुमची डायरी इथे ठेवा. हो. बाय नेहाजी. बाय सर. नेहाजी, तुमचा सहवासच इतका मोहून टाकणार आहे ना, की अशा एक काय तुमच्या 1000 चुका झाल्या ना, तरी त्या सगळ्या पोटात घालायला मी तयार आहे. फक्त माझ्या नात्याचा स्वीकार करा प्लीज. खोटं बोलते ती, खोटं बोलते ती माझ्याशी. तू म्हणतोस ना मी तिचा जवळचा मित्र आहे, हक्काचा माणूस आहे, मग माझ्याशी कशाला खोटं बोलते? काय कारण आहे? वा 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 वा, हक्काचा मित्र, खोटं. बॉस, पहिल्या भेटीपासून तू तिच्याशी खोटं बोलतोयस की नाही? मग तेव्हा कुठे गेली ही मैत्री? हा नाही तिच्या मैत्रीचा गैरफायदा? हे बघ, आपण खोटं बोलण्यामध्ये आणि ती खोटं बोलण्यामध्ये खूप फरक आहे, कळलं ना? आपण खोटं बोलतो कारण काही कारण आहे. करेक्ट. मग तसंच ती आत्ता जे वागतीये, आत्ता जे बोलतीये, त्याला काहीतरी कारण असतील यार यश, हेच मी म्हणतोय. आणि तुला जेव्हा प्रश्न पडतील ना, तेव्हाच सगळी उत्तर तुला मिळणार नाही, हे लक्षात ठेव. मी तुला 100 वेळा सांगितलंय, ती तशी मुलगी नाहीये यार. नाही, तू तेव्हा बरोबर बोलला होता, सगळ्या मुलींना एकसारख्याच असतात. वाव वाव, आज सगळी माझी वाक्य तू बोलतोयस, पण लक्षात ठेव, ऐक, ती आत्ता जे वागतीये त्याला काहीतरी कारण असतील. विश्वास ठेव, ती तशी मुलगी नाहीये. मग ती काय कारण आहेत ना, ती मला शोधायलाच हवीत. तू जा ना, तू का थांबलाय? गुड नाईट.